श्री गणेश पुराण, श्री गणेशाच्या बालपणातील लीला, अध्याय 94 ते 100. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव व्यासांना हेरंबाच्या बाललीला वर्णन करून सांगत होते. ते म्हणाले, महर्षी, एके दिवशी खेळत असताना हेरंबानी आपल्या सवंगड्यांना जवळ बोलावले व म्हणाले, मित्रांनो, खेळ खेळून तुम्हाला भूक लागली असेल म्हणून माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला एक गोड पक्वान्न खाऊ घालतो. ते ऐकून त्या बालचमूला आनंद झाला. त्यांना घेऊन बालगणेश गुपचूप गौतमांच्या आश्रमापाशी आले आणि तेथील स्वयंपाकगृहातील भाताच्या खिरीचे भांडे पळवून नेले. त्या खिरीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारला. ही गोष्ट गौतम आणि अहिल्याच्या लक्षात आली. त्यांनी पार्वतीकडे तक्रार केली. त्यांनी गणेशांना त्यांच्या देखतच 2-4 रट्टे दिले. त्यांना ओढत ओढत घरात नेले आणि एका खांबाला बांधून ठेवले. थोड्या वेळाने त्या बाहेर आल्या तेव्हा अंगणामध्ये खेळणाऱ्या गणेशांना पाहून त्यांना राग आला. त्यांनी, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्हाला पुन्हा कोणाची खोडी काढायची आहे? मुकाट्याने घरात चला, असे म्हणून त्यांना धरले. तेव्हा ते म्हणाले, अहो, मला कशाला धरता? मी काही तुमचा गणेश नाही. ते ऐकून त्यांना नवल वाटले. त्यांनी घरात डोकावून पाहिले. तिथे गणेश बांधलेल्या अवस्थेत तसेच उभे होते. ही त्यांची 2 विविध रूपे पाहून त्यांचा राग कुठल्या कुठे पळाला. त्यानंतर पार्वतीने घरात जाऊन श्री गणेशांना बंधनमुक्त केले आणि त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले. गणेश 6 वर्षाचे झाले तेव्हाची गोष्ट आहे. एकदा विश्वकर्मा मंदार पर्वतावर आले होते. त्यांनी शिवपार्वतीचे दर्शन घेतले. त्यांना मनोभावे वंदन केले. जवळच गणेश खेळत होते. गणेशांचे बालरूप पाहून विश्वकर्मांना फार आनंद झाला. त्याने गणेशांना उचलून घेतले. त्यांची स्तुती केली. त्यांना पाश, परशु, अंकुश आणि कमल या 4 वस्तू अर्पण केल्या. तेव्हा गणेशांनी सहज प्रश्न केला, काय हो, ही आयुधे तुम्ही कुठून आणलीत? त्यांनी उत्तर दिले, बाळ हेरंब, सन्या या माझ्या कन्या. त्यांचा विवाह मी सूर्यदेवांशी लावून दिला. त्यावेळी सूर्यदेव खूप प्रखर आणि उबडधोबड होते. त्यांचे तेच सन्यानं सहन झाले नाही, म्हणून त्या माहेरी निघून आल्या. त्यांच्या मागोमाग सूर्यही आले. त्यांना पाहून सन्या भयभीत झाल्या. त्या घोडीचे रूप घेऊन अरण्यात निघून गेल्या. मी सूर्यांना त्यांची मानसिक अवस्था नीट समजावून सांगितली आणि तुम्ही स्वतःचे तेज थोडे कमी केलेत तर बरे होईल, अशी विनंती केली. तेव्हा त्यांनी संमती दिल्यावर मी त्यांना फिरत्या चक्रावर चढवले आणि गोलाकार घासून काढले. त्यांच्यापासून जो तेजस्वी किस निघाला त्याचा उपयोग करून मी विष्णूंसाठी सुदर्शन चक्र व गदा, शिवजींसाठी त्रिशूळ आणि तुमच्यासाठी परशु व अंकुश ही आयुधे तयार केली. 32 आयुधे तुम्हाला दिली आहेत. या आयुधांनी तुम्ही थोर पराक्रम कराल. तेव्हा गणेशांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मंदस्मित केले. विश्वकर्मा निघून गेल्यावर गणेश पुनरपी मुलांशी खेळण्यात दंग झाले. तेवढ्यात आसपास कोणी नाही असे पाहून वृकासूर नामक दैत्याने लांडग्याच्या रूपात येऊन त्यांच्यावर झडप घातली. ते पाहून मुले गांगरली. भीतीने त्यांची बोबडीच वळली. तेव्हा गणेशांनी त्याच्या पंजातून आपली सुटका करून हातातील अंकुशाने त्याला ठार केले. गणेश 7 वर्षाचे झाले तेव्हा शिवजींनी त्यांचे मौजीबंधन करायचे ठरवले. त्यांनी गौतमादी ऋषींना बोलावून त्या संदर्भात विचारविमर्श केला. त्यांनी मुहूर्त पाहून दिवस निश्चित केला. शिवजींनी निमंत्रणे धाडली. मंडप घालण्यात आला. मौजीबंधनाच्या दिवशी गौतमांनी चौलकर्मादी प्राथमिक कृत्य केली. मुहूर्ताची वेळ साधून आंतरपाठ धरण्यात आला. तेवढ्यात काल आणि कृतांत या 2 बलाढ्य दैत्यांनी उन्मत्त हत्तीची रूपे घेऊन मंडपात प्रवेश केला. त्यांना पाहून निमंत्रित सैरावैरा पळून गेले. गणेश मात्र शांतपणे उभे होते. त्यांना चिरडण्यासाठी ते दोन्ही हत्ती मोठ्याने चित्कार करून धावले. पण ते जवळ येताच गणेशांनी दोन्ही हातांनी त्यांच्या सोंडा धरल्या आणि एकच हिसका देऊन त्या दोघांची मस्तके एकमेकांवर आपटली. त्या आघाताने त्यांची गंडस्थळ्या फुटून ते दोन्ही दैत्य तडफडून मरण पावले. त्यांच्या कलेवरांची विल्हेवाट लावून मंडपाचा परिसर पुन्हा शुद्ध करण्यात आला. निमंत्रित मंडळी जमा झाली. गणेशांना गायत्री मंत्राचा उपदेश करण्यात आला. त्या मंगलप्रसंगी ब्रह्मदेवादी सर्व देवांनी त्यांना भिक्षावळ घातली. कश्यप आणि अदितींनी त्यांची पूजा केली. तेव्हा गणेशांनी त्यांना महोत्कटाच्या रूपात दर्शन दिले. त्यांना पाहून दोघांनाही गहीवरून आले. अदितीने त्यांना प्रेमाने जवळ घेतले. त्यांचे मुख कुरवाळले व म्हणाल्या, मातोश्री, मी तुम्हाला कसा विसरीन? मी सर्वांच्या अंतर्यामी सूक्ष्म पुरुष रूपाने वास करतो.
आत्मरूपाने मी सर्वांच्या नेहमी जवळच आहे. मी तुम्हाला पुन्हा भेटीन असे पूर्वी वचन दिले होते, ते आठवते ना? ते वचन मी पूर्ण केले आहे. ते ऐकून अदितीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ही कथा ऐकल्यावर व्यासांनी ब्रह्माजींना विचारले, हे विधाता, गणेशांना मयुरेश्वर हे नाव कसे प्राप्त झाले? तेव्हा ब्रह्माजी म्हणाले की कद्रू या सर्पाच्या माताजी, विनता या त्यांच्या सख्या भगिनी आणि सवत, त्या दोघींचे जराही पटत नसे. एके दिवशी विनतांनी त्यांचा अपमान केला. त्यामुळे कद्रूंना फारच संताप आला. त्यांनी आपल्या शेष, वासुकी, तक्षक, अनंत आदी पुत्रांना त्यांचा सूड घेण्यास प्रेरित केले. शेषांच्या सांगण्यावरून वासुकीनी विनतांना बंदी करून आणले. तेव्हा भयभीत झालेल्या विनतांनी आपल्या पुत्राचे म्हणजेच गरुडाचे स्मरण केले. ते संपाती आणि जटायू यांना घेऊन त्वरेने तिथे आले. आपल्या मातोश्रीची अवस्था पाहून संतापलेल्या गरुडांनी शेष, तक्षक आदींशी भयंकर युद्ध केले. त्यावेळी आपला पराभव होत आहे हे लक्षात घेऊन गरुडांनी विनतांना घेऊन सूक्ष्म रूपाने तिथून पलायन केले. आश्रमात गेल्यावर विनतांनी घडलेला सर्व प्रकार कश्यपांना सांगितला. कश्यप ऋषीने त्यांना धीर दिला आणि म्हणाले, विनता, चिंता करू नका. यावेळी तुम्ही गर्भरूपाने एक अंडे प्रसवाल. त्याचे काळजीपूर्वक रक्षण करा. ते अंडे गणेशांकडून फुटेल. त्यातून एका पक्षाचा जन्म होईल. त्याच्या नुसत्या आवाजानेच सर्प गलितगात्र होतील. तेव्हा कुठे त्यांचे अस्वस्थ मन शांत झाले. कालांतराने त्या गर्भवती राहिल्या. त्यांनी एक अंडे घातले. त्यानंतर त्यांनी ते अंडे एका मृदू वस्त्रात गुंडाळून सुरक्षित ठिकाणी मातीत पुरून ठेवले. गणेशांची मुंज झाल्यावर ते वेदाध्ययन करू लागले. त्यांचे वेदपठन पाहून अन्य सवंगड्यांना आपणही त्यांच्या समवेत वेद शिकावेत असे वाटू लागले. त्या सवंगड्यांनी आपली इच्छा गणेशांना बोलूनही दाखवली. तेव्हा गणेशांना त्यांचे फार कौतुक वाटले. त्यांनी कृपादृष्टीने पाहून आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य, त्या सर्वांना चतुर्वेद आत्मसात झाले. ती सर्व बालके पदक्रम जटासहित अस्खलित वेदपठण करू लागली. ते पाहून लोकांना फारच नवल वाटले. तेवढ्यात एक दैत्य हिंस्त्र श्वापदाचे रूप घेऊन त्या बालकांवर धावून आला. तेव्हा बालगणेशांनी पाशाने गळा आवळून त्याला ठार केले. विनतांनी आपले अंडे त्या स्थानापासून जवळच पुरून ठेवले होते. त्या अंड्यावर त्या सतत लक्ष ठेवून असायच्या. एके दिवशी त्या कामात व्यग्र आहेत असे पाहून गणेशांनी ते अंडे गुपचूप बाहेर काढले आणि ते फोडले. त्यातून एक मोठा पक्षी बाहेर आला. त्यानंतर त्या पक्षाने आकाशात उड्डाण करून गणेशावर झेप घेतली. पण गणेशांनी त्या पक्षाला चकवले. गणेशांना परास्त करण्यासाठी तो पक्षी वारंवार प्रयत्न करत होता, पण त्याला यश आले नाही. त्या झटापटीत एका विवक्षित क्षणी त्या पक्षाने गणेशांवर झडप घालताच गणेश उडी मारून त्या पक्षावर आरूढ झाले. ते पाहून विनतांना परमानंद झाला. विनतांनी गणेशांना हात जोडले व म्हणाल्या, बाळ हेरंभ, हा पक्षी माझा पुत्र आहे. तुम्ही याच्यावर कृपा करा. याच्या संदर्भात माझ्या पतींनी कश्यपांनी वर्तवलेले भविष्य आज खरे ठरले आहे. हा पक्षी गणेशाचे वाहन होईल आणि सर्पांचा संहार करून माझ्या बंदिवान पुत्रांची सुटका करेल असे त्यांनी सांगितले होते. देवा, या माझ्या पुत्राला तुम्ही कार्यसिद्धीसाठी मदत करा आणि तुमच्या नावासह लोकांनी याच्याही नावाचा उच्चार करावा असा वर द्या. विनतांची विनंती गणेशांनी तात्काळ मान्य केली. गणेशांनी त्या पक्षाला मयूर हे नाव दिले. त्यावर आरूढ होऊन ते आपल्या आश्रमात परतले आणि मयुरेश्वर नावाने प्रख्यात झाले. गणेश 9 वर्षाचे झाले तेव्हाची गोष्ट. एके दिवशी ते आश्रमापाशीच असलेल्या एका तलावाजवळ सहजतेने हिंडत होते. तेवढ्यात एक दैत्य अश्वरूपाने तिथे येऊन त्यांना त्रास देऊ लागला. त्याचा हेतू लक्षात येताच ते जलद हालचाल करून त्याच्या पाठीवर आरूढ झाले. तेव्हा त्या दैत्याने एकदम तलावातच उडी मारली. गणेशांनी त्याला पाण्यातच दाबून ठेवले. त्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन तो गुदमरून ठार झाला. काही वेळाने त्याचे आवाढव्य भेसूर कलेवर पाण्यावर तरंगू लागले. त्या समयी काही नागकन्या त्याच तलावावर जलक्रीडेसाठी आल्या होत्या. गणेशाचे स्वरूप पाहून त्या मुग्ध झाल्या. त्या नागकन्यांनी गणेशांना पाताळात नेले. गणेशांचे सवंगडी बाहेर काठावर त्यांची वाट पाहत होते. बराच वेळ होऊनही गणेश परत आले नाहीत. तेव्हा ते निराशेने आश्रमाकडे निघाले. मार्गामध्ये भगासूर नामक दैत्याने गणेशाच्या सवंगड्याने गिळून टाकले. अंतर्यामी गणेशांनी मित्रांवरचे संकट जाणले. त्यानंतर गणेशांनी सूक्ष्मरूप धारण करून राक्षसाच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याचे पोट फाडून बाहेर आले. त्याबरोबरच गणेशांनी आपल्या सवंगड्यांनाही बाहेर काढले.
तत्पूर्वी संध्याकाळ उलटून गेल्यामुळे त्या बालकांचे मातापिता त्यांची वाट पाहत असतील म्हणून ते स्वतःच त्यांची रूपे घेऊन त्या प्रत्येकाच्या घरी गेले. त्यावेळी आपल्या सवंगड्यांना त्यांनी योगनिद्रेने झोपवून ठेवले. नागकन्यांनी गणेशांना पाताळात नेले. तिथे नागराज वासुकी सिंहासनावर बसले होते. गणेशांनी त्यांच्या मस्तकावरील दिव्य मणी जबरीने काढून घेतला आणि माघारी वळले. या त्यांच्या धिटाईने नागलोकात एकच घबराट पसरली. हे वृत्त कळताच शेष बरेचसे सर्पसैन्य घेऊन तिथे आले. त्यांनी त्यांच्यावर त्वेषाने हल्ला केला. त्या युद्धात मयुरेशांनी प्रचंड पराक्रम करून सर्पसैन्याचा नायनाट केला. तेव्हा शेष शरण आले. शेषांनी गणेशांची स्तुती केली. गणेशांनी त्यांना विनतांच्या संपाती, जटायू, शेन आदी पुत्रांची बंदिवासातून सुटका करायला सांगितली. त्यानंतर त्यांच्या सुटकेनंतर त्या सर्वांना घेऊन गणेश पाताळातून वर आले. त्यांनी विनतांची आणि त्यांच्या पुत्रांची भेट घडवली. त्या सर्वांना सुखरूप पाहून विनतांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी गणेशांचे आभार मानले. त्यांना कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यानंतर आपल्या योगनिद्रिस्त सवंगड्यांना जागृत करून गणेश आश्रमाकडे परतले. त्यांना घोळक्याने येताना पाहून आश्रमवासीजन थक्क झाले. सायंकाळी घरी परतलेली मुले खरी की आता समोरून येणारी मुले खरी असा त्यांना संभ्रम निर्माण झाला. पण नंतर ही सर्व गणेशांची लीला आहे हे त्यांच्या लक्षात आले. गणेश, मयुरेश, तुमचे महात्म्य अगाध आहे, तुमचे लीला कर्तृत्व अगाध आहे असे म्हणून सर्व ऋषीजनांनी त्यांना नमस्कार केला. श्री गणेश पुराण अध्याय 94 ते 100 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.